नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या यूट्यूब चॅनलवरती। तर आपण आज रेल्वे विभागामार्फत जाहीर केलेल्या अप्रेंटिसशिप म्हणजे शिकाऊ उमेदवारी या पदांविषयी माहिती जाणून घेणार आहोत। आजचा हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ जे फ्रेशर उमेदवार आहेत, जे फ्रेशर विद्यार्थी आहेत, जे नुकतेच ITI पास आउट झालेले आहेत, ते जवळपास सगळ्या स्टेटच्या विद्यार्थ्यांकरता रेल्वे मार्फत अप्रेंटिसशिप म्हणजे शिकाऊ उमेदवारीची भरती जाहीर करण्यात आलेली आहे। तर अर्ज कधीपासून सुरू झाले, कधीपर्यंत अर्ज भरायचे आहेत, अर्ज कशा पद्धतीने भरायचे आणि कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणत्या ट्रेडच्या विद्यार्थ्यांकरता किती किती जागा आहे याच्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। चला तर जाऊया आपण PDF जाहिरातीवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे या प्रकारची PDF जाहिरात उपलब्ध आहे। त्यामध्ये काय काय माहिती दिलेली आहे ती या ठिकाणी आपण जाणून घेऊ। वरती दिलेला आहे सेंट्रल रेल्वे नोटिफिकेशन नंबर RRC CRAA 2024 म्हणजे 2024, दिनांक आहे 28/8/2023। या ठिकाणी रेल्वे रिक्रुटमेंट सेल याचा पत्ता सुद्धा दिलेला आहे। चीफ प्रोजेक्ट मॅनेजर, ऑफिस बिल्डिंग, वाडीबंदर, P डिमाला रोड, मुंबई 400010। या ठिकाणी आपण वाचू शकतो नोटिफिकेशन दिलेले आहे। एंगेजमेंट ऑफ अप्रेंटिसशिप अंडर द अप्रेंटिसशिप ऍक्ट 1961 ओव्हर सेंट्रल रेल्वे म्हणजे सेंट्रल रेल्वे, मध्य रेल्वे या ठिकाणी अप्रेंटिसशिप पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। या ठिकाणी आपण वाचू शकतो ओपनिंग ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन म्हणजे ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख सुरू झालेली आहे 29/8/2023 रोजी 11 वाजतापासून आणि ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे 28/9/2023 संध्याकाळी 5 वाजतापर्यंत। या ठिकाणी आपण वाचू शकतो ऑनलाईन ऍप्लिकेशन आर इन्व्हाइटेड फॉर इंटरेस्टेड कॅन्डिडेट ऑफ एंगेजमेंट ऑफ अप्रेंटिस फॉर इम्पार्टिंग ट्रेनिंग अंडर द अप्रेंटिस ऍक्ट 1961 इन द डिजिग्नेटेड ट्रेड्स ऍट वर्कशॉप्स युनिट्स इन द ज्युरिडिक्शन ऑफ सेंट्रल रेल्वे अगेन्स्ट 2409 स्लॉट म्हणजे सेंट्रल रेल्वेवरती 2409 स्लॉट्सच्या अगेन्स्ट मध्ये अप्रेंटिसशिप पदांची भरती जाहीर करण्यात आलेली आहे। अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत म्हणजे 28/9/2023 पर्यंत संध्याकाळी 5 वाजतापर्यंत ऑनलाईन पद्धतीने फक्त अर्ज मागवण्यात येत आहेत। या जाहिरातीमध्ये बरेचशी माहिती दिलेली आहे, पण आपण फक्त महत्वाची माहिती घेऊ, कारण आपण पूर्ण माहिती घेत बसलो तर व्हिडिओ खूपच मोठा होऊन जाईल। जर तुम्हाला डिटेलमध्ये जाहिरात वाचायची असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला PDF जाहिरातची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिल्या जात आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही PDF जाहिरात वाचू शकता। या ठिकाणी फक्त महत्त्वाचे मुद्दे आपण बघणार आहोत। या ठिकाणी मुद्दा क्रमांक 4 आहे मोड ऑफ सिलेक्शन। सिलेक्शन विल बी ऑन द बेसिस ऑफ मेरिट लिस्ट म्हणजे सिलेक्शन हे ऑनलाईन केलेल्या अर्जातील उमेदवारांमधून मेरिट लिस्ट वरती केले जाणार आहे आणि मार्कांचं कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने केले जाईल त्याविषयी या ठिकाणी डिटेलमध्ये दिलेलं आहे। ते सुद्धा तुम्ही PDF जाहिरातीमध्ये जाऊन वाचून घेऊ शकता। तुम्हाला विशेषतः ITI च्या मार्क्सचे ॲव्हरेज मार्क्स काढले जाणार आहे आणि त्या ITI च्या मार्क्स वरती एकूण जे मार्क्स आहे त्यावरती तुमचं सिलेक्शन केले जाणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघून घेऊ की कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणत्या क्लस्टरमध्ये कोणकोणत्या युनिट्समध्ये अप्रेंटिसशिपच्या जागा किंवा अप्रेंटिसशिपचे पदे जाहीर करण्यात आलेली आहे। सर्वप्रथम आपण बघू शकतो या ठिकाणी क्लस्टरचे नाव आहे मुंबई आणि युनिट्स या ठिकाणी दिलेले आहे कॅरेज अँड वॅगन, कोचिंग वाडीबंदर मुंबई, कल्याण डिझेल शेड, कुर्ला डिझेल शेड, कल्याण कुर्ला, सिनियर DEE कुर्ला, परेल वर्कशॉप, माटुंगा वर्कशॉप, SNT वर्कशॉप भायखळा। अशा प्रकारे मुंबईमध्ये या 8 ठिकाणी म्हणजे 8 युनिट्समध्ये अप्रेंटिसशिपची भरती जाहीर करण्यात आलेली आहे। पुढे आपण वाचू शकतो क्लस्टरचे नाव आहे भुसावळ, युनिट्स दिलेले आहे कॅरेज अँड वॅगन डिपोट, इलेक्ट्रिक लोकोशेड भुसावळ, इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह वर्कशॉप भुसावळ, मनमाड वर्कशॉप आणि TMW नाशिक रोड या ठिकाणी। त्यानंतर क्लस्टरचं नाव आहे पुणे, युनिट्स आहे कॅरेज अँड वॅगन डिपोट, डिझेल लोकोशेड आणि त्यानंतर आहे नागपूर या ठिकाणी सुद्धा इलेक्ट्रिक लोकोशेड अजनी आणि कॅरेज अँड वॅगन डेपो। त्यानंतर क्लस्टर आहे सोलापूर आणि युनिट्स आहे कॅरेज अँड वॅगन डेपो आणि कुर्डुवाडी वर्कशॉप। अशा पद्धतीने या 5 क्लस्टरमध्ये वेगवेगळ्या युनिट्समध्ये वेगवेगळ्या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर महत्त्वाचा मुद्दा आहे की कोणकोणत्या ट्रेडच्या उमेदवारांकरता अप्रेंटिसशिपची पदे जाहीर करण्यात आलेली आहे। क्लस्टरनिहाय वेगवेगळ्या ट्रेडची नावे दिलेली आहेत, आपण या ठिकाणी वाचू शकतो फिटर, वेल्डर, कार्पेंटर, पेंटर जनरल, टेलर, त्याचबरोबर इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, वेल्डर, प्रोग्रामिंग अँड सिस्टीम ऍडमिनिस्ट्रेशन असिस्टंट म्हणजे कोपा, मेकॅनिक डिझेल, फिटर, टर्नर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट अशी वेगवेगळे ट्रेड्स या ठिकाणी दिलेले आहे। आपण PDF जाहिरातीमध्ये जाऊन वाचू शकता। त्याचप्रमाणे या ठिकाणी वाचू शकतो इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, लॅबोरेटरी असिस्टंट, कार्पेंटर अशा विविध ट्रेडची नावे या ठिकाणी दिलेली आहे। जर आपण जाहिरात बघितली तर या ठिकाणी क्लस्टरनिहाय ट्रेड्स आणि एकूण पदे कॅटेगरीनुसार कशी आहेत ते सुद्धा या ठिकाणी दिलेले आहे आणि शैक्षणिक पात्रता या ठिकाणी दिलेली आहे ITI पास इन ट्रेड टू बी एलिजिबल फॉर कन्सिडरेशन आणि ट्रेनिंग पिरियड सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे। ट्रेनिंग पिरियड मॅक्झिमम दिलेला आहे 1 वर्षाचा। जर आपण या ठिकाणी बघितलं ट्रेडचे नाव आहे फिटर आणि या ठिकाणी अनरिझर्व, OBC, SC, ST त्याचप्रमाणे TL, OH, VH, HS, MD आणि एक्स सर्व्हिसमॅन
यापैकी TLOH, VH, HS, MD हे आहे PWD व्यक्तींकरता. तर अशा पद्धतीने एकूण पदे आपण वेगवेगळ्या क्लस्टरनुसार वेगवेगळ्या युनिट्सनुसार तुम्ही बघून घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्या ट्रेडमध्ये ITI पासआउट झालेला आहात आणि तुम्ही ज्या भागामध्ये राहता त्याचबरोबर कोणत्या ट्रेड करता, किती पदे कोणत्या ठिकाणी आहेत याचा तुम्ही परिपूर्ण अभ्यास करा आणि त्या पद्धतीने तुमचा नंबर लागू शकतो असा सारासार विचार करून तुम्ही अर्ज करू शकता. या ठिकाणी बरेचसे पदे दिलेले आहेत आणि पदांची संख्या सुद्धा दिलेली आहे. ते तुम्ही PDF जाहिरातमध्ये जाऊन वाचून घेऊ शकता. काही महत्त्वाचे मुद्दे आहे या ठिकाणी परत आपण वाचून घेऊ. मुद्दा क्रमांक 8 आहे एलिजिबिलिटी कंडिशन्स म्हणजे शैक्षणिक पात्रता काय आहे. द कॅन्डिडेट शुड हॅव कम्प्लिटेड 15 इयर्स ऑफ एज म्हणजे उमेदवाराने 15 वर्ष पूर्ण केलेले असावे. अँड शुड नॉट हॅव कम्प्लिटेड 24 इयर्स ऑफ एज म्हणजे वयाचे 24 वर्षे पूर्ण केलेली नसावी. दिनांक दिलेला आहे 29/8/2023 म्हणजे दिनांक 29/8/2023 पर्यंत उमेदवाराचे वय 15 वर्ष कंप्लीट असावे आणि उमेदवार 24 वर्षापेक्षा जास्त वयाचा नसावा. त्यानंतर मुद्दा क्रमांक 8.2 दिलेला आहे. अप्पर एज लिमिट इज रिलॅक्सेबल बाय 5 इयर्स इन केस ऑफ SC ST कॅन्डिडेट्स आणि 3 इयर्स इन केस ऑफ OBC कॅन्डिडेट्स म्हणजे जे अप्पर एज दिलेली आहे म्हणजे कमाल वयोमर्यादा ही दिलेली आहे 24 वर्षे आणि SC आणि ST उमेदवारांकरता 5 वर्ष शिथिलता आहे म्हणजे 29 वर्षे आणि OBC उमेदवारांकरता शिथिलता दिलेली आहे 3 वर्षाची. या ठिकाणी दिलेले आहे अकॉर्डिंगली फॉर डिफरन्स कम्युनिटीज द एलिजिबल डेट ऑफ बर्थ रेंज शाल बी फॉलोज म्हणजे वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार कॅन्डिडेटची जन्माची तारीख कोणत्या कालावधीच्या मधातली असायला हवी याविषयी या ठिकाणी चार्ट दिलेला आहे. अनरिझर्व SC ST आणि OBC. तर या ठिकाणी आपण बघू शकतो अनरिझर्व म्हणजे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचा जन्म 29/8/1999 पासून तर 29/8/2008 मध्ये झालेला असावा. SC उमेदवारांकरता 29/8/1994 पासून तर 29/8/2008 मध्ये जन्म झालेला असावा. अनुसूचित जमातीतील उमेदवारांकरता जन्म 29/8/1994 ते 29/8/2008 मध्ये झालेला असावा आणि OBC म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास उमेदवारांचा जन्म 29/8/1996 ते 29/8/2008 मध्ये झालेला असावा. तुम्ही तुमची जन्मतारीख अशा पद्धतीने तपासून बघा. जर या कालावधीच्या मध्ये तुमचा जन्म झालेला असेल तर तुम्ही नक्कीच या पदांकरता अर्ज करू शकता. पुढे दिलेला आहे मुद्दा क्रमांक 8.3 फॉर पर्सन विथ डिसॅबिलिटी अप्पर एज लिमिट इज रिलॅक्सेबल बाय 10 इयर्स. जे उमेदवार पर्सन विथ डिसॅबिलिटी ज्याला आपण PWD म्हणतो त्या उमेदवारांकरता अप्पर एज लिमिट दिलेली आहे रिलॅक्सेबल दिलेली आहे 10 वर्षे म्हणजे 24 + 10 म्हणजे 34 वर्षापर्यंत PWD उमेदवारांकरता वयोमर्यादा शिथिलता दिलेली आहे. त्याचप्रमाणे मुद्दा क्रमांक 8.4 दिलेला आहे अप्पर एज लिमिट इज रिलॅक्सेबल बाय अप टू ॲडिशनल 10 इयर्स फॉर एक्स सर्व्हिसमॅन म्हणजे जे माजी सैनिक आहेत त्यांच्याकरता सुद्धा 10 वर्ष शिथिलता दिलेली आहे. 24 + 10 म्हणजे 34 वर्षे. त्याचप्रमाणे त्यांना वेगवेगळ्या कंडिशन मध्ये 3 वर्ष आणि 6 महिने अशी सुद्धा शिथिलता दिलेली आहे. त्याविषयी सुद्धा जे उमेदवार माजी सैनिक आहे या PDF जाहिरातमध्ये जाऊन वाचू शकता आणि अभ्यास करू शकता आणि जाणून घेऊ शकता. पुढे आपण बघू शकतो द कॅन्डिडेट्स हु वांट्स टू अवेल द बेनिफिट्स इन रिझर्वेशन म्हणजे जे उमेदवार आरक्षणाचा फायदा घेऊ शकतात ऑफ SC ST मस्ट अपलोड हिज हर कास्ट सर्टिफिकेट ऑन सेंट्रल गव्हर्नमेंट फॉर्मॅट. हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. हा मुद्दा तुम्ही समजून घ्या. जे उमेदवार SC ST कॅटेगरीचा म्हणजेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या आरक्षणाचा लाभ घेण्याचे इच्छुक आहेत त्या उमेदवारांना सेंट्रल गव्हर्नमेंट फॉर्मॅट मधील कास्ट सर्टिफिकेट अपलोड करणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे सेंट्रल गव्हर्नमेंटचे कास्ट सर्टिफिकेट आहे तर तुम्ही या पदाकरता अर्ज करू शकता आणि अशा प्रकारची सर्टिफिकेट तुम्ही अपलोड करू शकता. त्याचप्रमाणे पुढे दिलेलं आहे सिमिलरली द कॅन्डिडेट्स हु वांट्स टू अवेल द बेनिफिट्स ऑफ रिझर्वेशन ऑफ OBC म्हणजे जे उमेदवार OBC या कॅटेगरीतून लाभ घेऊ इच्छितात मस्ट अपलोड कास्ट सर्टिफिकेट अँड नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट इश्यूड ऑन ऑर आफ्टर 1/4/2023 ऑन सेंट्रल गव्हर्नमेंट फॉर्मॅट म्हणजे ज्या उमेदवारांना OBC म्हणजे इतर मागासवर्गीय आरक्षणाचा लाभ द्यायचा आहे त्या उमेदवारांना जातीचे प्रमाणपत्र त्याचप्रमाणे आर्थिक उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र म्हणजे नॉन क्रिमिलियर हे सर्टिफिकेट सेंट्रल गव्हर्नमेंट फॉर्मॅट मध्ये अपलोड करणे आवश्यक आहे आणि हे सर्टिफिकेट दिनांक 1/4/2023 च्या तारखेला किंवा त्याच्या नंतर इश्यू केलेले असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे काही महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहे. मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन हा मुद्दा सुद्धा तुम्ही समजून घ्या. द कॅन्डिडेट मस्ट हॅव पास 10th क्लास एक्झामिनेशन म्हणजे उमेदवाराने 10वी पास असणे आवश्यक आहे. ऑर इट्स इक्विलेंट म्हणजे समकक्ष अंडर 10+2 एक्झामिनेशन सिस्टम म्हणजे 10+2 म्हणजे 10वी + 12वी
या शैक्षणिक सिस्टीम मधील 10वी वर्ग पास असणे आवश्यक आहे. विथ मिनिमम 50% मार्क्स म्हणजे उमेदवारांना कमीत कमी 50% मार्क्स तरी असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे पुढे दिलेले आहे आल्सो पोसेस नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट इन द नोटिफाईड ट्रेड इश्यूड बाय द नॅशनल काउन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग ऑर प्रोव्हिजनल सर्टिफिकेट इश्यूड बाय नॅशनल काउन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग स्टेट काउन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग म्हणजे उमेदवारांकडे संबंधित ट्रेडमध्ये ITI चे सर्टिफिकेट असणे सुद्धा आवश्यक आहे. त्यानंतर पुढे आपण वाचू पेमेंट्स ऑफ फीज. फी किती असणार आहे? ऍप्लिकेशन फी नॉन रिफंडेबल आहे 100 रुपये. आणि त्यानंतर दिलेले आहे फी पेमेंट विल हॅव टू बी मेड ऑनलाईन थ्रू पेमेंट्स गेटवे ॲज पार्ट ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन प्रोसेस ॲज अंडर म्हणजे खाली दिल्याप्रमाणे उमेदवारांना फी भरून घ्यायची आहे आणि फी भरण्याची मोड आहे फक्त ऑनलाईन पद्धतीने. या ठिकाणी पुढे आपण वाचू शकतो वन्स द ऑनलाईन ऍप्लिकेशन इज कम्प्लीट इन ऑल रिस्पेक्ट ॲट RRCCR's वेबसाईट म्हणजे उमेदवारांनी www.rrccr.com या वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन ऍप्लिकेशन पूर्ण केली. कॅन्डिडेट्स विल बी डायरेक्टेड टू पेमेंट गेटवे ऑफ SBI's वेबसाईट टू मेक पेमेंट म्हणजे उमेदवारांनी www.rrccr.com या वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली की त्या उमेदवारांना रिडायरेक्ट केले जाणार SBIच्या पेमेंट गेटवेच्या वेबसाईट वरती. त्या ठिकाणी जाऊन उमेदवारांना फी भरून घ्यायची आहे. त्यानंतर काही मुद्दे या ठिकाणी दिलेले आहे. फी भरल्यानंतर तुम्हाला रिसिप्ट डाउनलोड करून घ्यायची आहे आणि ती तुमच्याकडे सांभाळून ठेवायची आहे. तुम्ही ऑनलाईन फी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा इतर मार्गाने सुद्धा भरू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दिलेलं आहे हाऊ टू अप्लाय म्हणजे अप्लाय कसं करायचं. कॅन्डिडेट्स आर रिक्वेस्ट टू अप्लाय ऑनलाईन बाय व्हिजिटिंग www.rrccr.com म्हणजे उमेदवारांना www.rrccr.com या वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन फॉर्म भरून घ्यायचा आहे. आपण या ठिकाणी बघू की कशा पद्धतीने प्रोसेस आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जाऊन टाईप करायचं आहे www.rrccr.com यावरती आपल्याला करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस तुमच्या समोर येईल. मोबाईल वरती थोडा इंटरफेस वेगळा असेल पण जवळपास याच पद्धतीने तुम्हाला पेज ओपन झालेला दिसेल. या ठिकाणी काही क्वेश्चन्स दिलेले आहे. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे एंटर या बटनवरती. या बटनवरती क्लिक केल्यानंतर ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर एंगेजमेंट ऑफ अप्रेंटिसशिप अंडर द अप्रेंटिस ऍक्ट 1961 फॉर द इयर 2023-2024 या ठिकाणी दिलेले आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी दिलेले आहे क्लिक हिअर टू रीड द इन्स्ट्रक्शन ऑन हाऊ टू अप्लाय कशा पद्धतीने अप्लाय करायचं याकरता या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक हिअर टू ऑनलाईन ऍप्लिकेशन प्रोसेस जर तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन प्रोसेस करायची आहे तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि क्लिक हिअर टू व्ह्यू डाउनलोड नोटिफिकेशन आणि जाहिरात किंवा नोटिफिकेशन जर तुम्हाला बघायची असेल तर या ठिकाणी जाऊन तुम्ही क्लिक करू शकता. तर अशा पद्धतीने या ठिकाणी जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि अर्ज भरून घ्यायचा आहे. आणि जर तुम्हाला अर्ज भरण्यामध्ये काही अडचणी येत असतील तर तुम्ही आपल्या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. त्या ठिकाणी अर्ज कशा पद्धतीने भरायचा याविषयी सुद्धा आम्ही तुम्हाला माहिती पुरवू. तर मित्रांनो या ठिकाणी आपण पुढे बघू. Candidates are required to log on to the RRCCR website www.rrccr.com provided for filling online application and fill up the personal details biodata etc carefully. म्हणजे उमेदवारांनी आता आपण जी वेबसाईट बघितली या वेबसाईट वरती जाऊन या बटन वरती क्लिक करून क्लिक हिअर टू ऑनलाईन ऍप्लिकेशन प्रोसेस यावरती जाऊन काळजीपूर्वक अर्ज भरायचा आहे असे या ठिकाणी म्हटलेलं आहे. पुढे काही महत्त्वाच्या गोष्टी आपण या ठिकाणी बघू. कॅन्डिडेट शुड हॅव इन्सुर्ड द नेम्स, फादर्स नेम, डेट ऑफ बर्थ शुड एक्झॅक्टली मॅच ॲज रेकॉर्डेड इन मॅट्रिक्युलेशन ऑफ इक्विव्हॅलेंट सर्टिफिकेट म्हणजे तुमच्या 10वीच्या सर्टिफिकेट वरती दिलेलं तुमचं नाव, वडिलांचं नाव, डेट ऑफ बर्थ एक्झॅक्टली ज्या पद्धतीने आहे त्याच पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन अर्जामध्ये फिल करायचं आहे. पुढील मुद्दा दिलेला आहे कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू इंडिकेट देअर ऍक्टिव्ह मोबाईल नंबर अँड व्हॅलिड ईमेल आयडी इन द ऑनलाईन ऍप्लिकेशन म्हणजे उमेदवारांना या ठिकाणी सूचना दिल्या जात आहे की त्या उमेदवारांनी त्यांचा सुरू असलेला मोबाईल नंबर आणि व्हॅलिड असलेली ईमेल आयडी ऑनलाईन ऍप्लिकेशन करता द्यायची आहे. कारण तुम्हाला त्या मोबाईल नंबर वरती मेसेजेस येतात आणि ईमेल वरती सुद्धा तुम्हाला मेल केल्या जाते त्यामुळे ते चालू स्थितीमध्ये असणे आवश्यक आहे. नंतर मुद्दा आहे कॅन्डिडेट्स हॅव टू चूज ओनली वन क्लस्टर अँड विदिन दॅट क्लस्टर ही कॅन गिव्ह युनिट्स इन ऑर्डर ऑफ प्रिफरन्सेस म्हणजे उमेदवारांनी फक्त एका क्लस्टरमध्ये अर्ज सादर करायचा आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला क्लस्टरच्या अंडरमध्ये युनिट्स आहे ते ऑर्डर ऑफ प्रिफरन्स मध्ये द्यायचे आहेत. आणखी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला फोटो, एज्युकेशनल अँड टेक्निकल क्वालिफिकेशन, फादर्स नेम, कम्युनिटी या सर्व ज्या गोष्टी आहे, ईमेल आयडी, मोबाईल नंबर या सर्व गोष्टी ऍप्लिकेशन मध्ये योग्य पद्धतीने भरायचा आहे. आणि जर तुम्ही या सर्व गोष्टीमध्ये काही चेंजेस करून अर्ज भरत असाल तर तुमचा अर्ज रिजेक्टेड केला जाईल असे या ठिकाणी लिहिलेले आहे. म्हणजे
कॅन्डिडेट्स ट्राइंग टू सबमिट मोर दॅन वन ऍप्लिकेशन विथ डिफरन्स पर्टिक्युलर लाईक्स, म्हणजे उमेदवार जर या सर्व गोष्टींना घेऊन एकापेक्षा जास्त अर्ज सादर करत असेल तर त्या उमेदवारांचा अर्ज रिजेक्ट केला जाईल. त्यानंतर एक मुद्दा दिलेला आहे, कॅन्डिडेट्स हॅव टू कीप प्रिंट आउट ऑफ देअर ऑनलाईन ऍप्लिकेशन. उमेदवारांनी ऑनलाईन ऍप्लिकेशन केल्यानंतर प्रिंट आउट काढून घ्यायचे आहे. आणि इफ फाउंड एलिजिबल, जर उमेदवार एलिजिबल असेल, ही किंवा शी विल बी कॉल्ड फॉर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन, तर त्या उमेदवारांना डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करता बोलवले जाईल. आणि त्यावेळेस तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशनची प्रिंटआउट असणे आवश्यक आहे. त्यानंतर या ठिकाणी काही स्कॅन्ड फोटोग्राफ, सॉफ्ट कॉपी ऑफ फोटोग्राफ, म्हणजे तुमचे फोटो कशा पद्धतीने अपलोड करायचे आहे याविषयी माहिती दिलेली आहे. साईज दिलेला आहे 3.5 सेंटीमीटर बाय 3.5 सेंटीमीटर, जेपीजी फॉर्मॅटमध्ये पाहिजे आणि दिलेलं आहे 100 DPI. साईज पाहिजे बिटवीन 20 KB टू 70 KB, 20 KB ते 70 KB मध्ये त्या इमेजचा साईज पाहिजे. त्यानंतर या ठिकाणी दिलेला आहे स्कॅन सिग्नेचर किंवा सॉफ्ट कॉपी ऑफ इमेज ऑफ सिग्नेचर, म्हणजे सही कशा पद्धतीने पाहिजे त्याचा सुद्धा साईज तुम्हाला 3.5 सेंटीमीटर बाय 3.5 सेंटीमीटर, जेपीजी किंवा जेपीजी फॉर्मॅटमध्ये 100 DPI आणि साईज दिलेला आहे 20 KB टू 30 KB मध्ये. डॉक्युमेंट्स कोणकोणते अपलोड करायचे आहे या ठिकाणी तुम्ही जाणून घ्या. कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू अपलोड द एलिजिबल स्कॅन्ड कॉपी ऑफ फॉलोइंग डॉक्युमेंट्स. उमेदवारांना खालील डॉक्युमेंट्स स्कॅन करून टाकायचे आहे. SSC म्हणजे स्टँडर्ड 10th म्हणजे 10वी ऑर इट्स इक्विलेंट मार्कशीट, म्हणजे 10वीची मार्कशीट. सर्टिफिकेट फॉर प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ, म्हणजे जन्माच्या दाखल्याकरता आवश्यक सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचे आहे. स्टँडर्ड 10th म्हणजे 10वीची मार्कशीट सुद्धा या ठिकाणी चालेल किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट सुद्धा या ठिकाणी चालेल. त्यानंतर मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे, कॉन्सॉलिडेटेड मार्कशीट फॉर ऑल सेमिस्टर ऑफ द ट्रेड इन विच अप्लाइड प्रोव्हिजनल नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट इंडिकेटिंग मार्क्स. सर्व सेमिस्टरच्या मार्कशीट आपल्याला या ठिकाणी सबमिट करायच्या आहेत. पुढील मुद्दा आहे नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट इश्यूड बाय NCVT और प्रोव्हिजनल नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट इश्यूड बाय NCVT SCVT, म्हणजे उमेदवारांनी ज्या ट्रेडमध्ये ITI केलेलं आहे त्या ट्रेडचे नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. त्यानंतर दिलेलं आहे कास्ट सर्टिफिकेट फॉर SC, ST, OBC कॅन्डिडेट्स. SC, ST आणि OBC कॅन्डिडेट्स म्हणजे जे उमेदवार आहेत त्यांचे कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करणे आवश्यक आहे. त्यानंतर दिलेले आहे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट. जर उमेदवार पर्सन विथ डिसॅबिलिटी या आरक्षणाअंतर्गत अर्ज करत असेल तर त्यांच्याकडे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. आणि त्यानंतर आहे डिस्चार्ज सर्टिफिकेट, सर्व्हिंग सर्टिफिकेट इन केस ऑफ कॅन्डिडेट्स अप्लाइड अगेन्स्ट एक सर्व्हिसमॅन कोटा. जर उमेदवार माजी सैनिक या कोट्यामधून अर्ज भरत असेल तर त्या उमेदवारांकडे डिस्चार्ज सर्टिफिकेट किंवा सर्व्हिंग सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. पुढे ठिकाणी दिलेले आहे द ऑनलाईन ऍप्लिकेशन कंप्लीट इन ऑल रिस्पेक्ट कॅन बी सबमिटेड थ्रू ऑनलाईन प्रोसेस टू RRC अप टू 28/9/2023, म्हणजे 28/9/2023 पर्यंत संध्याकाळी 5 वाजतापर्यंत आपल्याला हा ऑनलाईन अर्ज फिलअप करून घ्यायचा आहे. पुढे या ठिकाणी दिलेलं आहे नॅशनल और स्टेट सर्टिफिकेट होल्डर यांच्याकरता पर मंथ दिलेला आहे स्टायपंड 7,000 रुपये आणि वरती आपण वाचलेलं आहे की कालावधी असणार आहे 1 वर्षाचा. त्यानंतर महत्त्वाच्या काही गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहे मेडिकल फिटनेस, ॲग्रीमेंट ऑफ ट्रेनिंग, हे सुद्धा तुम्ही जाहिरातीमध्ये जाऊन वाचू शकता. हेल्प डेस्क मध्ये या ठिकाणी दिलेले आहे फॉर एनी प्रॉब्लेम्स इन द ऑनलाईन सबमिशन अँड प्रिंटिंग ऑफ अप्लिकेशन ईमेल act.apprentice@rrccr.com या ईमेल ॲड्रेसवरती तुम्हाला ईमेल करायचा आहे जर तुम्हाला ऑनलाईन सबमिशन मध्ये किंवा प्रिंटआउट काढण्यामध्ये काही त्रास होत असेल तर मित्रांनो या अर्जामध्येच काही फॉर्म्स दिलेले आहेत, ते फॉर्म्स तुम्हाला फिलअप करून सबमिट करायचे आहेत. तर मित्रांनो अशा प्रकारे सेंट्रल रेल्वे मार्फत विविध शिकाऊ उमेदवार म्हणजे अप्रेंटिसशिप पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. जे उमेदवार फ्रेशर आहेत किंवा ज्या उमेदवारांची अद्यापर्यंत अप्रेंटिसशिप झालेली नाही आहे त्या उमेदवारांनी नक्कीच या पदांकरता अर्ज करायला हवा. बऱ्याचशा उमेदवारांचं कमेंट्स असतं की अप्रेंटिसशिपचे अर्ज कसे भरायचे किंवा कुठे भरायचे, तर आपल्या चॅनलवरती आम्ही वारंवार ITI ट्रेडमध्ये झालेल्या उमेदवारांकरताच्या जॉब विषयी आणि अप्रेंटिसशिप विषयी माहिती देत असतो. आपण सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की अद्यापपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला जर लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल तर लगेच तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. त्याचप्रमाणे आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओच्या खाली असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून आम्ही पब्लिश केलेली माहिती आपल्यापर्यंत योग्य वेळेमध्ये आणि योग्य माहिती पोहोचू शकेल. धन्यवाद. लवकरच भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत.